रात्र फार शांत होती. इतकी शांत की त्या शांततेत सुद्धा एखाद्या माणसाच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. बाहेर रस्त्यावर दिवे झोपले होते. घराघरात माणसं स्वप्नात हरवली होती. पण त्या इमारतीत त्या एका खोलीत झोप नावाची गोष्ट अस्तित्वातच नव्हती. एक माणूस उभा होता खूप वेळापासून. तो थकलेला दिसत होता पण बसला नव्हता. डोळे लाल झाले होते पण झपकले नव्हते. हात किंचित थरथरत होते पण सुटले नव्हते. तो काहीतरी धरून उभा होता, खूप काळजीपूर्वक. जणू ते खाली पडलं तर काहीतरी फार मोठं तुटून जाईल. त्या खोलीत यंत्राचे आवाज होते. कधी एक बाप, कधी दुसरा. प्रत्येक आवाजावर तो माणूस सावध होत होता. क्षणभरही नजर इकडे तिकडे जात नव्हती. कोणीही त्याच्याशी बोलायला आलं नव्हतं. कोणी विचारलं नव्हतं किती वेळ झाला, कारण अशा वेळी प्रश्न विचारायचीही भीती वाटते. तो माणूस गरीब दिसत होता. कपडे साधे होते. हातावर कष्टाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. कदाचित आयुष्यभर त्याने उभंच राहून काम केलं असेल. पण आज आज तो उभा होता वेगळ्याच कारणासाठी. तो मध्येच खाली पाहत होता. तिथे कोणीतरी झोपलेलं होतं, अगदी शांत. इतकं शांत की श्वास चालू झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा पाहावं लागत होतं. वेळ पुढे सरकत होती, घड्याळ काटे फिरवत होतं, पण त्या माणसासाठी वेळ थांबलेली होती. कारण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, काहीही झालं तरी मी इथेच उभा राहीन. त्याच्या पायांना मुंग्या येत होत्या. पाठ दुखायला लागली होती. डोळे जळत होते. पण त्याला बसावंसं वाटत नव्हतं. कारण तो ज्या गोष्टीसाठी उभा होता ती खाली ठेवणं त्याला परवडणारं नव्हतं. बाहेर कुठेतरी एखादा कुत्रा भुंकला, दूर कुठेतरी पहाटेचा पक्षी हलकेच ओरडला. रात्र संपत चालली होती. पण त्या खोलीतली काळजी संपलेली नव्हती. अचानक त्या झोपलेल्या व्यक्तीने हलकीशी हालचाल केली. त्या माणसाचा श्वास थांबला, डोळे मोठे झाले. तो थोडा पुढे झुकला. जणू देवाला न विचारता थेट देवाजवळच गेला होता. क्षणभराने सगळं पुन्हा शांत. तो माणूस पुन्हा सरळ उभा राहिला. हात अजून घट्ट पकडलेले, डोळे अजून जागे जागे तेव्हा कुणीतरी हळूच म्हणालं, "बसून घ्या, मी धरतो." तो माणूस फक्त मान हलवतो, नकारार्थी. कारण काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जात नाहीत. त्या स्वतःच उचलायच्या असतात. आणि तेव्हाच तेव्हाच समजतं, तो माणूस कुठलाही कर्मचारी नव्हता, तो डॉक्टर नव्हता, तो नर्स नव्हता, तो होता बाप. रात्रीच्या 2:30-3च्या सुमारास जेव्हा सारं जग झोपलेलं असतं, तेव्हा हा बाप आपल्या आजारी मुलासाठी सलाईनची बाटली हातात धरून तासनतास उभा होता. कारण तुझा बाप उभा आहे तुझ्यासाठी. बापाचं प्रेम बोलकं नसतं. ते पोस्ट टाकत नाही, ते स्टेटस ठेवत नाही. ते फक्त अशा रात्रींमध्ये मुलाच्या श्वासाबरोबर स्वतःचा श्वास धरून उभं राहतं. आणि म्हणूनच बाप हा खरा सुपर हिरो असतो, ज्याच्या अंगावर केप नसते, पण जिद्द असते.